भीमराव कांबळेसारख्या विकृत गुन्हेगारांची न्यायव्यवस्थेकडून पुन्हा पुन्हा केली जाणारी निर्दोष मुक्तता सामान्यांच्या मनात न्यायव्यवस्थेबद्दल अविश्वास निर्माण होण्यास कारण ठरते। भीमराव कांबळेवरती याआधी 2 वेळा बलात्काराचा प्रयत्न केल्याचे, हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल होते। त्यातील पहिला गुन्हा 1998 सालचा तर दुसरा गुन्हा 2015 सालचा। मात्र दोन्ही गुन्ह्यांमधून भीमराव कांबळेची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली। जर 2015 सालच्या गुन्ह्यातून तो निर्दोष बाहेर आला नसता तर नसरापूरमध्ये मारल्या गेलेल्या मुलीचे प्राण नक्कीच वाचले असते। त्यामुळे 2015 साली त्यांनी जो गुन्हा केला होता आणि त्यातून त्याची जी 2019 साली न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली ती कशी झाली, का झाली हे सांगणं महत्त्वाचं ठरतं। 2019 साली न्यायालयाने या भीमराव कांबळेला निर्दोष मुक्त करताना दिलेलं हे निकालपत्र आहे। ज्या कारणांसाठी या भीमराव कांबळेची निर्दोष मुक्तता केली ती कारणं अतिशय गंभीर आहेत, न्यायव्यवस्थेबद्दल अनेक प्रश्न निर्माण करणारी आहेत। हे निकालपत्र वाचून दाखवताना आमचा न्यायालयाचा अवमान करण्याचा अजिबात हेतू नाही किंवा न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्याचा अधिक्षेप करण्याचा देखील आमचा उद्देश नाही। मात्र आज लोकांच्या मनात न्यायव्यवस्थेबद्दल जो अविश्वास निर्माण झालेला आहे, आपल्याला न्याय मिळेल का हा प्रश्न जो वाढीस लागलेला आहे, या प्रश्नाला उत्तर शोधण्याचा आमचा हा प्रयत्न आहे। कॅमेरामन राजेश बिडकरसह मी तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर या भीमराव कांबळेवरती विनयभंगाचा पहिला गुन्हा नोंद आहे तो 1998 साली। त्यातून काही वर्षांनी त्याची निर्दोष मुक्तता होते। त्यानंतर या भीमराव कांबळेवरती दुसरा गुन्हा नोंद होतो तो 2015 साली। त्याच्या नात्यातीलच एका मुलीवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आणि तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा। मात्र या 2015 सालच्या गुन्ह्यातून पुणे सत्र न्यायालय त्याला 2019 साली निर्दोष मुक्त करतं। जर 2019 साली त्याची निर्दोष मुक्तता झाली नसती तर नसरापूरमधील हा प्रकार देखील अर्थातच टळला असता। ही मुक्तता करताना न्यायालयाने कोणत्या आधारे या भीमराव कांबळेला मुक्त केलं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून इतका गंभीर गुन्हा केल्यानंतर देखील हे आरोपी कसे सुटतात हे लक्षात यावं। त्याआधी आपल्याला नक्की काय प्रकार घडला होता हे समजून घ्यायला हवं। तर ही कहाणी आहे या भीमराव कांबळेच्या वासनेला बळी पडलेल्या त्याच्या नात्यातीलच एका 17 वर्षांच्या मुलीची। हा भीमराव कांबळे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर जवळील एका साळवडी नावच्या गावातील राहणारा। जसं मी म्हटलं, पहिला गुन्हा 1998 सालचा तर दुसरा गुन्हा 2015 सालचा। 2015 साली नक्की काय झालं होतं तर 24 जुलै 2015 साली हा भीमराव कांबळे त्याच्या घरी दुपारी एकटा होता आणि त्याच्या घराच्या शेजारीच राहणारी त्याच्या नात्यातील 17 वर्षांची एक मुलगी देखील, जी त्यावेळी नुकतीच कॉलेजला जाऊ लागली होती, एकटी होती। त्या मुलीचे आईवडील आणि घरातील इतर लोक शेतामध्ये कामासाठी गेले होते। ही सगळी परिस्थिती हेरून या भीमराव कांबळेंनी त्या 17 वर्षांच्या मुलीला त्याच्या घरातील टीव्ही सुरू करून दे, मला टीव्ही सुरू कसा करायचा हे ठाऊक नाही असं म्हणत घरी बोलवायला सुरुवात केली। सुरुवातीला या मुलीने नकार दिला आणि तुमचा तुम्ही टीव्ही सुरू करा असं म्हटलं। मात्र पुन्हा पुन्हा मुला टीव्ही सुरू करता येत नाही, तू माझ्या घरात ये आणि टीव्ही सुरू करून दे असं हा भीमराव कांबळे सांगू लागला। मग मात्र ही मुलगी त्याच्या घरात गेली। या मुलीच्या वडिलांच्या वयाचा हा भीमराव कांबळे त्यावेळी होता। मात्र मुलगी घरात आल्यानंतर या भीमराव कांबळेंनी पटकन घराचा दरवाजा बंद केला आणि या मुलीवरती अत्याचार करण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले। मुलीला त्यांनी खाली पाडलं
मुलगी सुटण्याचा प्रयत्न करू लागल्यानंतर घरातील कोयत्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र तो अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असताना या मुलीने त्याच्या हाताला झटका दिला आणि ती दाराकडे धावली. दार उघडलं आणि घरातून ती बाहेर पडली आणि तिचे आईवडील ज्या शेतामध्ये काम करत होते त्या शेताच्या दिशेने ती पळत सुटली. हा भीमराव कांबळे देखील त्यानंतर त्याच्या घरातून बाहेर पळत आला आणि तो देखील गायब झाला. हा सगळा प्रकार त्यांच्या घराच्या जवळ राहणाऱ्या आणखी एका शेजारीन बाईंनी पाहिला. त्यानंतर ही मुलगी शेतात काम करत असलेल्या तिच्या आईवडिलांकडे गेली. तिच्या आईवडिलांना, भावाला तिने हा सगळा प्रसंग सांगितला. मी जसं म्हटलं, शेजारी राहणाऱ्या एका महिलेने देखील हे सगळं पाहिलं होतं आणि त्यानंतर राजगड पोलीस स्टेशनला, भोर ज्या हद्दीमध्ये येतं, या भीमराव कांबळेवरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर यातील खटल्याला सुरुवात झाली. या प्रकरणामध्ये एकूण 5 विटनेस होते किंवा 5 साक्षीदार होते. पहिली साक्षीदार अर्थातच ती मुलगी जिच्यावरती या भीमराव कांबळेंनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. दुसरी या मुलीची आई. तिसरी या मुलीची काकू किंवा ती शेजारी राहणारी महिला. तिसरा त्या गावातील एक व्यक्ती आणि चौथा जो आहे तो या सगळ्या प्रकरणाचा तपास करणारा राजगड पोलीस स्टेशनचा त्यावेळचा पोलीस अधिकारी. तर हे सगळे या घटनेचे साक्षीदार यांची स्टेटमेंट्स, जबाब नोंदवण्यात आले आणि न्यायालयामध्ये खटला सुरू झाला. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला आणि जो बचाव पक्षाचा वकील आहे, जो या भीमराव कांबळेचा वकील आहे, त्याचं म्हणणं न्यायालयाने मान्य केलं आणि या भीमराव कांबळेची निर्दोष मुक्तता करण्यात आली 2019 मध्ये आणि तारीख आहे 3 मे 2019. तर ही निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने या भीमराव कांबळेच्या वकिलांचा युक्तिवाद जो ग्राह्य धरला तो काय आहे हे मी इथे सांगणार आहे, जेणेकरून हे सुटतात कसे आणि न्यायालयामध्ये निर्णय होतात कसे हे सामान्यांच्या लक्षात यावं. तर सर्वात आधी मी जसं म्हटलं की दुपारी 3च्या सुमारास हा भीमराव कांबळे त्याच्या घरामध्ये एकटा असताना त्यांनी त्याच्या नात्यातील मुलीला TV लावण्याच्या बहाण्याने स्वतःच्या घरात बोलावलं आणि अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या मुलीचा तसाच जबाब नोंद करण्यात आला. त्यानंतर दुसरी या घटनेतील साक्षीदार ती शेजारील महिला, तिचा देखील जबाब नोंद करण्यात आला. तिने तसंच म्हटलं की दुपारी 3च्या दरम्यान मी घराच्या बाहेर असताना ही मुलगी भीमराव कांबळेच्या घरातून पळत आलेली मी पाहिली आणि भीमराव कांबळे देखील त्यानंतर पळत गायब झालेला मी पाहिला. त्यानंतर तिसरा जबाब या मुलीच्या आईचा. त्या मुलीच्या आईने देखील म्हटलं की आम्ही शेतात काम करत होतो आणि ही मुलगी आमच्याकडे पळत आली दुपारी 3च्या दरम्यान आणि तिने देखील आम्हाला सांगितलं की तिच्यासोबत भीमराव कांबळेंनी हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयामध्ये असं ग्राह्य धरण्यात आलं की भीमराव कांबळेंनी अत्याचार करण्याचा प्रयत्न 3 वाजता केला का? शेजारी राहणाऱ्या महिलेने देखील मग हे 3 वाजता कसं पाहिलं? शेतात काम करणाऱ्या तिच्या आईने देखील मग हे कसं म्हटलं की 3 वाजताच तिच्या मुलीने सांगितलं की माझ्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामुळे या सगळ्या जबाबांमध्ये विसंगती आहे. घटना पण 3 वाजता झाली, पाहिली पण शेजारच्या महिलेने 3 वाजता, आईला पण 3 वाजताच कळाली. अशा प्रकारचा युक्तिवाद हा न्यायालयात ग्राह्य धरला गेलाय या भीमराव कांबळेला सोडताना. त्याच्यानंतरचा पुढचा युक्तिवाद आहे तो म्हणजे भीमराव कांबळेंनी या मुलीला घरात बोलावलं, तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध करताच भीमराव कांबळेंनी तिला घरातील कोयता दाखवला, असा एक जबाब आहे. मात्र त्यामध्ये असा युक्तिवाद करण्यात आला की आधी कोयता दाखवला आणि मग अत्याचार करण्याचा प्रयत्न केला की अत्याचार करण्याचा प्रयत्न करताना विरोध झाला म्हणून कोयता दाखवण्यात आला. या जबाबांमध्ये देखील विसंगती आहे आणि हा युक्तिवाद देखील न्यायालयाने यामध्ये ग्राह्य धरलेला आहे. हे सगळं न्यायालयाचं निकालपत्र आहे, मी मनाचं काही सांगत नाही आहे.
त्यानंतर जो तिसरा महत्त्वाचा युक्तिवाद आहे तो म्हणजे कोयता दाखवून त्या मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला किंवा तिच्यावरती अत्याचार करण्यासाठी धमकवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र असा युक्तिवाद करण्यात आला की कोयता हे कोणत्याही ग्रामीण भागातील व्यक्तीच्या घरामध्ये असलेलं हत्यार आहे आणि त्यामुळं या कोयत्याचा उपयोग या मुलीला धमकवण्यासाठीच केला गेला हे कशावरून. आणि हा युक्तिवाद देखील या न्यायालयामध्ये मान्य करण्यात आला. त्यानंतर पुढचा युक्तिवाद आहे तो म्हणजे की या मुलीच्या घरच्यांचे आणि या भीमराव कांबळे यांचे जमिनीवरून वाद होते आणि त्याचबरोबर या जमिनीमध्ये जी सागवानाची झाडं आहेत त्या झाडांवरून वाद होते आणि त्यामुळं हा आरोप भीमराव कांबळेवरती करण्यात आला आहे. आणि त्यानंतर पुढचा जो मुद्दा न्यायालयाने मान्य केला 5वा तो अतिशय गंभीर आहे. ज्यावेळी या मुलीवरती अत्याचार भीमराव कांबळेंनी केला त्यावेळी ही मुलगी 17 वर्षाची होती, म्हणजे अल्पवयीन होती आणि त्यामुळं पॉक्सोचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. पॉक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती आणि ही मुलगी 18 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे याचा पुरावा म्हणून त्या मुलीनी तिचा शाळा सोडल्याचा दाखला त्यावेळी पोलिसांकडे सादर केला होता आणि पोलिसांनी तो न्यायालयामध्ये देखील सादर केला होता. मात्र न्यायालयात असा युक्तिवाद करण्यात आला की या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरून या मुलीचं वय हे 17 वर्ष 11 महिने आहे, म्हणजे ती जवळपास सज्ञान होण्याच्या मार्गावरती आहे. 1 महिन्याने ती सज्ञान होणारच आहे आणि फक्त शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट एवढ्या एकाच कागदपत्रावरती ती 18 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे हे कसं स्वीकारायचं. आणि त्यामुळं या मुलीवरती ती अल्पवयीन असताना अत्याचार झाला असं म्हणता येत नाही असं या भीमराव कांबळेच्या वकिलांनी न्यायालयामध्ये म्हटलं. असा युक्तिवाद केला आणि न्यायालयामध्ये तो मान्य झाला आहे की शाळा सोडल्याच्या दाखल्याच्या आधारेच फक्त या मुलीला कसं काय अल्पवयीन म्हणायचं. आता शाळा सोडल्याचा दाखला तर आपण सगळे जाणतो, वय निश्चित करण्यासाठी ग्राह्य धरला जातो. मात्र न्यायालयामध्ये असं म्हटलं की याशिवाय आणखी काही कागदपत्र तिचा वयाचा पुरावा म्हणून द्यायला हवी होती. तर या अशा युक्तिवादाला, या अशा मुद्द्यांना न्यायालयामध्ये ग्राह्य धरण्यात आलं आणि या भीमराव कांबळेची निर्दोष मुक्तता करण्यात आली 2019 साली. आणि त्यानंतर हा भीमराव कांबळे पुन्हा एकदा त्याच्या गावामध्ये राहायला गेला आणि तिथे त्यांनी पाहुण्यांकडे सुट्टीसाठी आलेल्या 3.5-4 वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचार केले, तिची निर्गुण हत्या केली, तिचा मृतदेह दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर निर्माण झालेला उद्रेक आपण सगळ्यांनी पाहिला. मात्र ही काही पहिलीच घटना नाही हे आपण सगळे जाणतो. याआधी देखील मग त्या उत्तर प्रदेश दिल्लीमधल्या घटना असतील, 1-2 नावं मला आठवतात, प्रियदर्शनी मट्टू आणि आणखी जेसिका लाल. एक सिनेमा देखील आला होता. जेसिका लाल प्रकरणामध्ये जे आरोपी होते त्यांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर नो वन किल्ड जेसिका नावाचा. भीमराव कांबळेच्या आधीच्या 2 प्रकरणांमध्ये देखील असंच झालं आहे. नो वन अटेम्प्ट टू रेप असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि त्यातूनच लोकांचा न्यायव्यवस्थेबद्दलचा अविश्वास वाढीस लागतो आहे. आणि त्यातून पुण्यातील नवले पुलावरती या मुलीच्या नातेवाईकांनी आपतेष्टाने आंदोलन केलं. अनेक तास महामार्ग ठप्प झाला, कित्येकांना त्रास सहन करावा लागला. एकीकडे या मुलीच्या कुटुंबियांचं दुःख तर दुसरीकडे तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळं
सामान्यांचे झालेले हाल. आणि हे का, तर या भीमराव कांबळेची गंभीर गुन्ह्यांमधून करण्यात आलेली निर्दोष मुक्तता. 2019 साली पुण्यातील विशेष न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश A.V. रोटे, ॲडव्होकेट नाहीत तर हे न्यायाधीश आहेत, A.V. रोटे यांनी या प्रकरणात या भीमराव कांबळेची निर्दोष मुक्तता केलेली होती. मी पुन्हा एकदा म्हणतो, हे सांगताना न्यायालयाचा अवमान करण्याचा, न्यायालयाच्या निर्णयाचा अधिक्षेप करण्याचा आमचा अजिबात हेतू नाही. मात्र प्रश्न हे उपस्थित करायला हवेत, कारण पुन्हा पुन्हा हे असे आरोपी न्यायालयातून निर्दोष मुक्त होत आहेत आणि त्यातून सामान्यांच्या मनात तात्काळ न्याय, एन्काउंटर करा, त्याला रस्त्यामध्ये फाशी द्या, अशा प्रकारच्या मागण्या होऊ लागल्यात. आणि सामान्यांच्या मनात वाढत चाललेली ही भावना आपल्या कायद्याच्या राज्याला घातक ठरणारी आहे. या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.